माफ केल्यावर खरंच मन शांत होतं का? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. माय स्वीट जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. एक असा प्रश्न घेऊन आलीये जो तुमच्याही मनात कधीतरी येत असेल. आपल्या आयुष्यात लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या काळात अनेक लोक आपल्या अवतीभोवती असतात. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, जोडलेली, शेजारची. जर त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्यात एखाद्या घटनेत, एखाद्या प्रसंगात जर दुखावलं असेल, तर आपण त्यांना माफ करायला हवं का? हाच विषय घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला आलेल्या अनुभवातून मी जे शिकले, अनुभवलं, तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कृपया स्किप करू नका. चला तर आपण ज्यांनी आपल्याला दुखावलं आहे त्यांना आपण माफ करायला हवं का, हे बघणार आहोत. आपल्या आयुष्यात आपल्या जवळचे असे खूप लोक असतात की त्यांनी कधीतरी आपल्याला दुखावलेलं असतं. आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. त्यांना आपण गृहीत धरतो. आपण त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. त्यांच्या सुखदुःखात साथ देतो. आपण त्यांना आपल्या आयुष्यात इतकं गृहीत धरलेलं असतं की आपल्याला वाटतं, माझ्या कठीण काळामध्ये, माझ्या अडचणींमध्ये ही व्यक्ती, मी बोलावलं नाही, आवाज दिला नाही, मदतीची अपेक्षा केली नाही, तरी सुद्धा ती माझ्या बरोबर येणार आहे. इतका अतूट अविश्वास स्वतःपेक्षा आपण त्या व्यक्तींवर ठेवलेला असतो. आणि ज्यावेळी तुमचा हा विश्वासघात होतो किंवा तुम्हाला त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळत नाही, तर तुमचं मन दुखावलं जातं. संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात ते आपल्याला मदत न करता किंवा आपल्या भावना न जाणता आपल्यापासून दूर निघून जातात. त्यावेळीच आपल्या मनामध्ये आपल्याला खरं तर खूप राग येतो, आपण दुखावलं जातो आणि त्या क्षणी फक्त आपल्याला त्या व्यक्तीबद्दल दुःखासोबत येतो तो राग, नाराजी, गैरसमज, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, अशा वेगवेगळ्या भावना. त्या सगळ्या भावना त्या व्यक्तीबद्दलच येत नाहीत, तर आपल्याला स्वतःचाही राग यायला लागतो. स्वतःचा राग आपल्याला यासाठी येत असतो की आपण इतके डोळे झाकून, इतका आंधळा विश्वास त्या व्यक्तीवर का ठेवला, त्या व्यक्तीला इतकं महत्व दिलं, इतकं गृहीत धरलं. आणि या सगळ्या जेव्हा भावना येतात तेव्हा स्वतःचा राग करतो, त्रागा करतो, भूतकाळातल्या घटना आठवतो, त्याचे संदर्भ जोडतो. व्यक्तीपेक्षा आपल्याला आपला अहंकार खरंच इतका महत्वाचा असतो का? आपण त्या रागात ठरवतो की मला दुखावलेल्या, मला सोडून गेलेल्या व्यक्तीला मी आयुष्यात कधीही माफ करणार नाही किंवा मी तिचं कधी तोंडही बघणार नाही. या सगळ्या विचारांचा, भावनांचा आपल्या मनात आपण निर्धार करत असतो. रागात जेव्हा असतो तेव्हा आपल्या मनात आपल्या अहंकारानेच आपल्या मनाची, प्रेमाची मनात जागा घेतलेली असते. त्या प्रेमाच्या जागी अहंकार आपण इतका मोठा केलेला असतो की त्या व्यक्तीने केलेला, दिलेला जिव्हाळा, प्रेम, काळजी, या सगळ्या गोष्टी आपण विसरतो आणि तिथे फक्त राग, मत्सर, गैरसमज याच भावना आपल्या मनात आणत असतो. आपल्या मनात एकदा असा विचार पण येऊन जातो की आपण जर या व्यक्तीला माफ केलं तरी ह्या व्यक्तीला असं वाटेल की मी कमकुवत आहे, लाचार आहे. तर मला असं वाटतं, मी ज्या
अनुभवाने या गोष्टींकडे बघायला लागले, तर माफ करणं हा कमकुवतपणा नाही, मान्य करणं ही लाचारी नाही, ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि सोडून देणं म्हणजे तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि मनाला जपणं, असं मला वाटतं. माझ्या आयुष्यातही असे अनुभव आले आणि त्या अनुभवातून मी हे शिकले की त्या वेळेला ज्या घटना होत्या त्या घडल्या, त्या घटनेत वाद प्रतिवाद संवाद समज गैरसमज झाले, ती वेळ निघून गेलीये. आत्ता वर्तमान स्थितीमध्ये मला जे माझ्यासाठी शांततेचं आहे ते मला स्वीकारायला हवं आणि पुढे चालायला हवं. माझ्या आजारपणाच्या काळात पण मला खूप लोकांनी माझं मन दुखावलं, माझ्या भावनांशी खेळले, माझ्या अडचणीच्या काळात साथ सोडून गेले, माझ्याबद्दल गैरसमज पसरवले, मी कशी चुकीची आहे किंवा मी काय चुकीचं करतीये याच्यावरच जास्त बोललं गेलं. माझं पण काही काळ मन दुखावलेलं होतं, रागावलेलं होतं, पण त्याही काळात स्वामी माझ्या बरोबर होते. स्वामींनी मला नेहमी माझ्याकडून माझ्या शरीराला आणि मनाला जपायलाच मला प्रेरित केलं, शिकवलं. मी स्वतःला शोधायला लागले आणि हळूहळू मला कळत गेलं की आपण आपला ज्याच्यावर राग आहे, ज्याचा आपण राग करतो आहे, ज्याच्याबद्दल इतकी मनात असूया ठेवली आहे, त्या व्यक्तीला आपल्या असण्याने नसण्याने, आपल्या रागाने, आपल्या प्रेमाने कुठलाच फरक पडत नाही. त्याचं आयुष्य तो दैनंदिन व्यवस्थितपणे जगतो आहे. त्याच्या गावी पण नाही की आपण राग करतोय किंवा आपल्या कुठल्या फिलिंग्स आहे या क्षणाला, मग आपण इतका त्रास का करून घेतोय आणि मी त्या भूतकाळाला धरून थांबून का राहिली आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा राग मनात धरून ठेवतो म्हणजे ती जखम आपण जिवंत ठेवतो आणि ती जखम तुमच्या मनाला, शरीराला त्रासदायक असते, कारण ती जखम बळबळत असते. म्हणून जखमांचा त्रास देखील आपल्यालाच होतो. मी विचार केला की ही जखम बळबळत ठेवायची आहे, हा राग मनात ठेवायचा आहे, सोड. हे मनात ठेवलंस याच्याने साध्य काय होणार आहे. त्या घटनांना, त्या व्यक्तींना माफ कर आणि पुढे चल. माफ करणं सुरू झालं. माफ करणं म्हणजे स्वतःला त्या दुःखातून सावरणं, मनाला उभारी देणं, स्वतःमधला आत्मविश्वास जागृत करणं. स्वामी नेहमी म्हणतात, सोडून दिलं की मन हलकं होतं. आणि मी हेच ऐकलं. मलाही मन हलकं करायचं होतं, मनाला शांतता देणं गरजेचं होतं आणि माफ करून टाकलं. पुढे चालायला लागले. मित्रमैत्रिणींनो, एवढंच सांगेल, माफ करा, पुढे चाला. त्या आलेल्या अनुभवातून शिकून धडा घ्या की त्या अनुभवाने तुम्हाला काय दिलं. व्यक्ती समजा पुन्हा आयुष्यात आलीच तर तिच्यावर किती विश्वास ठेवायचा हे पण तुमच्याच हातात आहे. विश्वास ठेवू नका असं मी म्हणणार नाही, पण तो किती ठेवायचा याचा विचार करा. कधी कधी त्रासदायक नात्यांपासून पण लांब राहणं खूप गरजेचं असतं. आपल्या आयुष्यात कोणी यावं, कोणी थांबावं, कोणी निघून जावं, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती नियतीनेच
तयार करून दिलेली आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात लोक येणार, लोक थांबणार, लोक निघून जाणार. आणि गीतेत सुद्धा याचं खूप विस्तृत वर्णन दिलेलं आहे. तर आपल्याला त्यातून सुद्धा नक्की शिकता येईल की कुठल्याच त्रासदायक नात्यात अडकून न राहता योग्य वेळी बाहेर पडता आलं पाहिजे. हे अनुभवातून आलेलं शहाणपण आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आज अनुभवातून आणि मनापासून एकच सांगेल, आपण आधी माणूस आहोत आणि मग आपण जन्माला आल्यानंतर वेगवेगळ्या नात्यात बांधले जातो. नात्यात राहून जसजसे मोठे होतो, आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, गरजा, अपेक्षा, इच्छा पूर्ण करतो. आणि हे सगळं करत असताना हा सगळा स्वार्थ, परमार्थ सगळं करत असताना अनाहूतपणे, जाणून बुजून लोक आपल्याला दुखावतात, गैरसमज ठेवतात, ईर्ष्या ठेवतात, अहंकाराला खतपाणी घालतात. माणूस आहोत, चुका सगळ्यांकडून होतात. आणि चुका कशामुळे होतात? अति अपेक्षा, एखाद्याचा दुस्वास, एखाद्याला स्वार्थासाठी वापरणं, खोटी प्रतिष्ठा, अहंकार, राग, द्वेष, स्वार्थ. आणि या सगळ्याच्या सगळ्यात मोठा जो माणसाच्या व्यक्तिमत्वाचा दुर्गुण आहे तो अहंकार. अहंकार येतो तो अति अज्ञानामुळे येतो, किंवा अति आत्मविश्वास, अति लालसा, लोभ, अति स्वार्थ, यामुळे तो अहंकार आलेला असतो. आणि तो अहंकार भल्या भल्यांच्या नात्याला मातीमोल करतो. आणि तो आपणच करत असतो. आपणच अहंकार असायलाच हवं. त्याच्याशिवाय तुमचं व्यक्तिमत्व हे अपूर्ण आहे. पण तो अहंकार किती आणि कुठे वापरावा हे आपल्याला कळायला हवं. पण अशा गोष्टींमध्ये अडकतो. पर्याय पण आपल्याला शोधायचे असतात. कारण आपल्याला आपल्या दुःखात, भूतकाळात, रागात अडकून राहायचं आहे की माफ करून पुढे चालत राहायचं आहे. आणि जर आपल्याला शांततेचं आयुष्य हवं असेल तर आपल्याला माफ करून पुढे चालत राहणं हा पर्याय चांगला आहे. आणि मी तो स्वीकारला आहे. आज एक छोटा निर्णय घ्या. ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे, कितीही राग असला, कितीही गैरसमज असले तरी माफ करून टाका. त्या व्यक्तीसाठी नाही, तुमच्या स्वतःच्या शांततेत आयुष्य जगण्यासाठी. आणि स्वामी सुद्धा हेच सांगतात, जो माफ करतो तो शांत राहू शकतो, आणि जो शांत राहू शकतो तो समाधानाचं आयुष्य जगू शकतो. आणि मी माझ्या अनुभवातून हेच शिकले. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचे अनुभव लिहायला विसरू नका. व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहात आणि
व्हिडिओ लाईक करत आहात त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद.